विचारपीठ परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय चंद्रपूरच्या वतीने शिदूरसारख्या या छोट्याशा गावामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हा सहभागी शिबिरार्थी विद्यार्थिनींनो एक चांगला विषय आम्हाला आज या ठिकाणी दिलेला आहे। तो विषय असा आहे, स्वच्छ भारत अभियानामध्ये युवकांची जबाबदारी किंवा भूमिका काय आहे। सर्व लोकांना माहीत आहे, आता सरांनी सांगितलं युवा कशाला म्हणतात, बरोबर आहे। युवकांची व्याख्या सांगितली, ज्यांच्यामध्ये उत्साह आहे, जिद्द आहे, स्वप्न आहे आणि परिवर्तन करण्याची क्षमता ज्याच्यात असते त्याला युवक म्हणतात, बरोबर। आणि त्यातले तुम्ही प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे की ज्यांचं वय 15 ते 30च्या दरम्यान आहे, त्यांना सुद्धा युवक म्हटलं जातं। ज्यांच्यामध्ये विचारात नवेपणा आहे, कृती करण्याची धाडसपणा आहे, काहीतरी वेगळं करण्याची जिद्द आहे, त्याला युवक म्हटलं जातं। असा हा युवक खूप काही करू शकतो, कारण त्याच्यामध्ये ती ऊर्जा असते, नवचेतनेची ऊर्जा असते। म्हणून स्वामी विवेकानंद एक वाक्य आहे, यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी। तू तुझ्या जीवनाचा काय आहे, शिल्पकार आहे, असं कोणी म्हटलं आहे? स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे। आणि आपण हा जर विचार केला, असा हा युवक वर्ग स्वच्छता अभियानामध्ये काय भूमिका राबवू शकतो, ठरवू शकतो, तर 2014 केंद्र सरकारने योजना सुरू केली। नाव काय होतं? स्वच्छ भारत अभियान। आणि या स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत वास्तविक 2 ऑक्टोबरला सुरुवात झाली। 14 राजघाटला महात्मा गांधींच्या समाधीजवळ शुभारंभ झाला। आणि त्यावेळेस असं ठरण्यात आलं की संपूर्ण देशभर जे रस्त्यावर लोक बसतात शौचाला, रात्रोला महिला पुरुष गावाच्या बाहेर बसतात, खुलं शौचालय आपण जे म्हणतो ते आपण बंद करायचं शासनाने ठरवलं आणि घर तिथे शौचालय उभं करायचं। ही योजना प्रामुख्याने देशभर राबवण्यात आली आणि एक प्रामुख्याने गावागावातच आणि शहरातसुद्धा स्वच्छता कशी घेतली गेली पाहिजे, लोकांच्या वर्तनामध्ये बदल कसा केला पाहिजे, या दृष्टीने सुद्धा एक प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवण्यात आले, जनजागृती करण्यात आली। आणि ज्या शैक्षणिक संस्था होत्या त्या टार्गेट देण्यात आले की तुम्ही मुलांमध्ये, समाजामध्ये, शिबिराच्या माध्यमातून गावांमध्ये, ग्रामपंचायतच्या माध्यमातून छोट्या छोट्या खेड्यांमध्ये ही अभियान जे आहे स्वच्छतेचं अभियान, शौचालय बांधण्याचं अभियान हे केलं गेलं पाहिजे। आणि गोष्ट अशी झाली की या 2014 पासून आजपर्यंत संपूर्ण देशामध्ये 7 कोटी शौचालय बांधल्या गेली आहे। किती? 7 कोटी। आणि जवळपास 6 लाख गाव देशातले हे म्हणजे काय म्हणता येईल, गोदरीमुक्त झालेत, म्हणजे रस्त्यावर लोक आता शौचालय बसत नाही। याच्यामध्ये त्या गावाचा सहभाग तर आहेतच, परंतु युवकांचा सहभाग हा मोठा आहे। शाळांमध्ये, कॉलेजमध्ये, शिक्षकांच्या माध्यमातून, शिबिराच्या माध्यमातून जे प्रबोधन करण्यात आलं ते त्याला कारणीभूत ठरलेलं आहे। अनेक NGO सुद्धा ज्या होत्या आहेत त्याचंसुद्धा योगदान फार मोठं आहे। आणि म्हणून लोकांच्या वर्तनामध्ये बदल करणं हे या अभियानाचं मुख्य ध्येय आहे। आणि देशामध्ये स्वच्छतेचं कल्चर निर्माण करणं हे सुद्धा शासनाचं उद्दिष्ट असल्या कारणाने या अभियानाला विशेष महत्त्व आहे। मित्रांनो, तुम्हाला सांगितलं पाहिजे की 2000 आपल्या महाराष्ट्रामध्ये एक अभियान राबवण्यात आलं। काय नाव माहीत आहे अभियानाचं? संत गाडगे बाबा स्वच्छ ग्राम स्वच्छता अभियान आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा नावाचं होतं आणि स्पर्धा तुकडोजी महाराजांच्या नावाची होती। म्हणून बहुतेक गावांमध्ये आपल्याला 2 फोटो दिसतात गेटवर, एक गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराज, तुम्ही कोण्या गावामध्ये पहा। आणि आश्चर्य असं की जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर, विभाग स्तराने, राज्य स्तरावरती अनेक गावाने
स्वच्छता अभियानात मोठ्या प्रमाणात भाग घेतला, बक्षिसं मिळवले. त्या अभियानाची नोंद युनिसेफने घेतलेली आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट, गौरवाची गोष्ट आपल्या सर्वांसाठी आहे की आपल्या जिल्ह्यातलं एक राजगड नावाचं गाव आहे मूल तालुक्यामध्ये. ते गाव महाराष्ट्रात स्वच्छता अभियानामध्ये 2003 आणि 2004 या काळामध्ये प्रथम क्रमांकाने आलेलं आहे. हे आपण आपल्या जिल्ह्यातली गोष्ट आहे. राजगडचे सरपंच चंदू पाटील मारकवार आहे, त्यांच्या नेतृत्वामध्ये ते गाव स्वच्छ झालं. आता गाव स्वच्छ म्हणजे त्यांनी काय केलं, नाल्या तर स्वच्छ केल्यात, घरोघरी शौचालय तयार केले, कचरा कोंड्या उभारल्या आणि घरचा संपूर्ण कचरा म्हणजे वेस्ट मॅनेजमेंट इतकं सुंदर पद्धतीनं केलं की त्या गावात आम्ही सर लभाणे सर तिथे संमेलन घेतलं होतं, तुकडोजी महाराज साहित्य संमेलन राजगडला. आणि निसर्ग काय करतो, परीक्षा घेतो आपली सर्वांची, आपल्या लक्षात येत नाही. संमेलन घेतलं, दुपारी उद्घाटन झालं खासदार अहिरच्या हस्ते आणि संध्याकाळी 5-6 वाजता सामुदायिक प्रार्थना झाली, प्रबोधनपर कीर्तन झालं, मग प्रबोधन संध्या कार्यक्रम सुरू झाला आणि बरोबर 12 वाजले आणि जोरात, काल जसा तुमच्याकडे पाणी आला विसापूरला जिदूरला, खूप जोरात हवा सुटली आणि पाणी आला आणि आमचा पूर्ण पेंडॉल संमेलनाचा तो जमीनदोस्त झाला. राजगडची गोष्ट आहे. तर आता जवळ एक लागून एक शाळा होती त्याच गावातली, बालाजी हायस्कूल राजगड. सगळे जवळपास 400-500 लोक जमा झाले होते, संमेलनाला आले होते बाहेरगावचे. आम्ही सगळेजण त्या शाळेमध्ये गेलो आणि लाईन गेली. लाईन जातेच खेड्यामध्ये. लाईन गेल्यानंतर आम्हाला काय पाहायला मिळालं, तर आमच्या ह्याच्या प्रतिनिधी काही म्हणा लागले की आता लाईन गेलेली आहे आणि पाऊस सुरू झाला आहे, इतके लोक आहे आणि शाळेमध्ये अंधार आहे, आता आपल्याला शाळेमध्ये मच्छर खूप चावतील असं एका जणांनी प्रतिनिधींनी म्हटलं. आश्चर्य असं, आम्ही रात्रभर थांबलो त्या शाळेमध्ये. लाईन तर नव्हतीच, पाऊस सुरू होता, पण त्या शाळेमध्ये एकही मच्छर नव्हतं लव्हाण्याचं, एकही मच्छर नव्हतं. हा कायचा परिणाम माहीत आहे, त्या ग्रामस्वच्छतेचा परिणाम होता. आणि राजगड गाव तेव्हा वाटलं का खरंच ते स्वच्छ आहे. हे आम्ही अनुभव घेतलेला आहे. आता बाळासुरे सरांनी सांगितलं की तुम्ही स्वच्छता नुसती बाहेरचीच नाही, आंतरिक स्वच्छता तेवढीच महत्त्वाची आहे. आता बघा, आपलं इतकं सुंदर शरीर आहे, तुमचे शरीर सुंदरच आहे, प्रत्येकाला शरीर आपल्याला आवडते की नाही, आपण रोज फोटो पाहतो का नाही, चेहरा पाहतो का नाही, आपलं शरीर आपल्याला आवडते. आता इतकं सुंदर शरीर निसर्गाने आपल्याला दिलं, परंतु त्या शरीरामध्ये आपण अन्नासोबत किंवा काही लोक, सर्वच नाही, व्यसनाचा भडीमार करतात. आता पण सांगा, तुमची 2 व्हीलर गाडी आहे, आम्ही 2 व्हीलर गाडीने आलो पेट्रोलने, समजा बाणासुरे सरांनी पेट्रोलच्या ठिकाणी राखेल भरलं तर गाडी आलीच ती का शिदूरले, तर दुसरं काही भरून टाकलं असतं, आलीच त्या गाडी नाही. त्या गाडीला सुद्धा शुद्ध पेट्रोल पाहिजे, लक्षात ठेवा, तरच ती गाडी चालते. नाही तर गाडीचं इंजिन बसते म्हणजे डॅमेज होते, हे माहीत आहे सगळ्यांना. मग गाडीसुद्धा ते डॅमेज होऊ शकते, ती तर मेकॅनिकल आहे, मशीन आहे. आपलं तर शरीर आहे, आपण जिवंत आहोत, चैतन्याचं सगळं वारा आहे आपल्यामध्ये. आणि असं असताना आपल्या या चांगल्या शरीरामध्ये, आपल्या पोटामध्ये आपण जे शरीराला घातक आहे असे पदार्थ आपण टाकतो आणि आपलं जे इंजिन आहे, शारीरिक इंजिन, ते पूर्णपणे खराब करतो. आणि तोंड माहिती आहे का, तोंड खऱ्यानं कसं होतं, मोठं तोंड असं लहान लहान होऊन जाते. एका मी लग्नाला गेलो होतो, एका ओळखीचं होतं आणि पत्रिका आली, उन्हाळ्यातलीच गोष्ट आहे. आता ती पहिलं घास चालते बा मुलगी खेड्यामध्ये. कोणता घास असते की बाई, नवरीनबाई पहिला घास चालते नवऱ्याला. त्या घासाचं काय नाव आहे, काय म्हणते, सगुण घास म्हणते ना, सगुण का शगुन, सगुण घास म्हणते खेड्यामध्ये. सगुण घास म्हणजे लग्न लागल्यानंतर पहिल्या पंक्तीमध्ये नवरदेव बसल्यानंतर त्याला एक घास नवरीनबाई चारते. आता त्या लग्नाच्या त्या पात्रामध्ये जिलेबी केली होती, लाडू नव्हते. जिलेबी कशी असते, अशी असते नाही का, सर्कल, इलेक्ट्रिकल म्हणजे अंडाकृती साईडची होती जिलेबी मोठी. त्या सुनबाईनी काय केलं, म्हणजे नवरीनबाईनी काय केलं, ते जिलेबी काढले आणि त्या नवरदेवाच्या तोंडामध्ये सुरू केलं. आता ते जिलेबी घुशी नाही तोंडात, व्हाय, कारण माहीत आहे तो खरं असेल, ते तोंड उघडेच नाही, तर लहानसं तोंड होतं, आता घुशीच नाही. आता बाजूला जे बसलेले लोक होते, 2-4 बुडगे लोक होते, त्याला भूक लागली होती. ते म्हणे, बे खा ना बे, किती वेळ लावते खासाठी, तर त्याला भूक लागली असते. लोक जास्त जेवणाचा लक्ष जास्त असतं जेवणामध्ये, जेवणाकडे.
घुसतच नव्हती. तर त्या सुनबाईला वाटलं, म्हणजे त्या नवीन बाईला वाटलं, ते हुशार असतात मुली काळ्या बाजू मुलींसाठी. तिला काय वाटलं की नाही बा याचा तोंड जरा खऱ्याने बंद झालेलं दिसते. तिने काय केलं मग, त्या जिलेबीचं एक टोक असते कसं वाकडं, असं तोडलं आणि ते तोंडात त्याच्यात झालं सगून घ्या. ही अवस्था का आली बरं, ही अशी अवस्था का आली, ही आली तंबाखामुळे. म्हणून आपली जशी आपण बाहेर आपण स्वच्छता ठेवतो, आपलं घर दार परिसर, तसं आपलं शरीर सुद्धा स्वच्छ ठेवलं पाहिजे, मन सुद्धा स्वच्छ ठेवलं पाहिजे. आपण विनाकारण कोणावर टीका करणे हे सुद्धा घाणच आहे, हे सुद्धा व्यसनच आहे. कारण असं नाही, हिले शिव्या द्यायचे तिले शिव्या द्यायचे, तो मोठाच आहे तो वाकडाच आहे तो असाच आहे, हे सुद्धा बोलत राहणे हे सुद्धा काय एक प्रकारचं व्यसनच आहे, कचराच आहे. कुठला कचरा आहे, डोक्यामधला कचरा आहे. डोक्यातला कचरा काढायचं काम कोणी केलं माहिती आहे का? पहिले संत कोणते होते? संत गाडगे महाराज. काल त्यांची काय होती, आता सरांनी बोलले काय होती, काल जयंती होती. संत गाडगे बाबा काय करायचे, गाव झाडायचे आणि संध्याकाळी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यातला कचरा काढायचे. अंधश्रद्धा, बुवाबाजी, भूत भानामती, अनिष्ट रूढ्या आता निर्मूल होण्यासाठी लोकांचं प्रबोधन करायचे. या पद्धतीने गाडगे महाराज काम करायचे. एक उदाहरण सांगतो. इथे आम्ही आत्ता आलो,